तर मंडळी कॉलेज हाफ डे केलं ते वर्थिट होतं, कारण का त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय वालंग सिरीज अँड एपिसोड नंबर 1. लास्ट घरी जायच्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिले, ह्या व्हिडिओला प्रेम द्या, सपोर्ट करा. घरी जायच्या आधी मी मॉलला आणि सलगरला भेट दिली आणि बघितलं तर काय तयारी जोरात सुरू होती गाईज वालंगाची. घरी येताच लिव्हिंग रूम पाहिलं, खूप छान दिसत होते, एकदम कलरफुल दिसत होते. न्यू कलर्स दिले होते लिव्हिंग रूमला. फ्रेश झाले, रेडी झाले आणि पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन तयारीला सुरुवात झाली होती इथे गाईज. आणि तयारी तसे 10 दिवस अगोदरच सुरू झाली होती. आमचं घर लग्न घरापेक्षा कमी दिसत नव्हतं, कारण वालंग म्हणजे हलसिद्धनाथांचा हा मोठा कार्यक्रम असतो आणि सर्व लग्नासारखीच तयारी करतात. इथे तांदूळ आणि गहू नीट करत होते आणि एकदम छान हा असा नातांचा कार्यक्रम असतो. इथे बाबाही सर्वांना इन्व्हिटेशन देत होते. त्यानंतर मम्मीने सर्व लेडीजला घेतले आणि चुडा भरणे हा कार्यक्रम सुरू होता, म्हणजे बांगड्या घालणे. सर्व लेडीजला बघून माझ्या अंगातला एक मराठी किडा जागा झाला आणि मी ही ग्रीन बांगड्या घालून घेतल्या. आता घातले म्हटल्यावर फ्लेक्स तर करायला पाहिजेच, सो थोडं शॉर्ट्स घेतले आणि गायस किती छान दिसत होतं. बाई 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 काय म्हणतात ते ट्रेंडमध्ये मराठी एस्थेटिक्स. त्यानंतर मला ना लहान मुलांना त्रास द्यायला लई आवडतं, म्हणून मी थोडं त्याला त्रास दिले, त्यांच्याबरोबर मजा केले आणि ह्या क्युटीज बरोबर मजा करून झाल्यानंतर आमच्या घरी खूप लोक येत होते. मला ते बघून खूप छान वाटलं गाईज. आणि इकडे ओटी पॅकिंग सुरू होतं. ओटी पॅकिंग मध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याकडे न्यू बॅग्स आलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही नारळ, ब्लाउज पीस आणि ते तांदूळ वगैरे वगैरे काही पॅक करू शकताय आणि देतानाही युनिक वाटतं आणि अगदी अफोर्डेबल आहे. खूप छान वाटतं गाईज. त्यानंतर खूप सारी तयारी सुरू होत होती. तर ऑलरेडी थोडी तयारी झाली होती आणि असेच वालंगचे व्लॉग्स बघायसाठी मला फॉलो करून ठेवा. बाय गाईज.